अमित शहा हे आता सगळ्या अधिकाऱ्यांकडून ज्या ज्या एजन्सीज आलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, जे काही पुरावे त्यांना लागलेले आहेत त्याची माहिती ते अमित शहांना देणार आहेत। अमित शहांनी अगदी काही वेळापूर्वीच स्पष्ट केलेलं होतं की उद्या सगळ्या बड्या अधिकाऱ्यांसोबत मी सकाळी एक लवकरच मीटिंग घेणार आहे। ही मीटिंग अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे। पण सोमेश, एक असं विचारायचंय की लाल किल्ला आणि ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे हे अंतर कितीच आहे? कारण अमित शहा देखील अगदी चालतच लाल किल्ल्यात शिरले। सोमेश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? कदाचित सोमेश सोबत आपला संपर्क तुटलेला आहे। अमित शहा हे आता घटनास्थळी पोहोचलेले होते। घटनास्थळी पोहोचून त्यांनी एटीएस असेल, एनएसजी असेल, पोलीस असतील, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अधिकारी असतील, दहशतवाद विरोधी एजन्सीचे सर्व अधिकारी असतील, गृह मंत्रालयाचे सगळे अधिकारी असतील, या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे। घटनास्थळावरून या अधिकाऱ्यांना काय नेमकं दिसलेलं होतं, याशिवाय काय नेमकी टिपणं त्यांनी गोळा केलेली आहेत, काय नेमकी निरीक्षणं केलेली आहेत, कुठले पुरावे या सगळ्या अधिकाऱ्यांना सापडलेले आहेत, काय नेमकं दिसलेलं आहे, या सगळ्याबाबतची चर्चा आता अमित शहांनी नुकतीच केलेली आहे। आणि अमित शहा आता लाल किल्ल्यामध्ये गेलेले आहेत। सोमेश, हा जो ब्लास्ट झालेला आहे, हा जो स्फोट झालेला आहे, तिथून लाल किल्ल्याचं अंतर कितीच आहे? इथून अगदी समोर जर आपण पाहिलं तर तसा हा संपूर्ण लाल किल्ला परिसरच आहे, परंतु प्रत्यक्ष लाल किल्ला हा साधारणपणे 300 ते 400 मीटरच्या अंतरावर आहे आणि प्रत्यक्ष जिथून पर्यटक लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करतात तो भाग हा अजून 700 ते 800 मीटर अंतरावर आहे। लाल किल्ला हा आपण पाहू शकतो, समोर असलेला हा भुईकोट किल्ला आहे आणि या किल्ल्याचा परिसर आवार हा खूप मोठा आहे आणि या आवाराच्या समोर हा प्रकार घडलाय। त्यामुळे इथे आता खुद्द अमित शहांनी येऊन पाहणी केली आणि विशेष म्हणजे दीपक, जर एक गोष्ट लक्षात घ्यायची असेल ती म्हणजे या संपूर्ण केसशी संबंधित ज्या वेगवेगळ्या एजन्सीज काम करत होत्या, म्हणजे आज सकाळची जी बातमी होती फरीदाबादची, तिथे झालेली अटक किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून दहशतवाद्यांना करण्यात आलेली अटक आणि त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले बॉम्ब साठे, दारुगोळा, या सगळ्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या एजन्सीज होत्या त्या सगळ्यांनी समन्वय साधून कोऑर्डिनेटेड एफर्ट्स करून यूपी एटीएस असेल, दिल्लीची क्राईम ब्रांच असेल, हरियाणा असेल, त्यासोबतच महाराष्ट्राचं एटीएस असेल, त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा असेल, या सगळ्यांनी एक कोऑर्डिनेटेड एफर्ट्सनी याविषयीचा तपास केला होता। त्यामुळे इथे सुद्धा या घटनास्थळाची पाहणी सुद्धा प्रत्येक एजन्सीकडून, प्रत्येक एजन्सीच्या अधिकाऱ्याकडून केली गेलेली आहे आणि त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी इथे पाहिलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की या सगळ्यांनी जो तपास केला आतापर्यंत, त्यांचा अनुभव आणि त्यांच्याकडे असलेल्या माहितीवरून इथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक पुराव्याच्या, एक क्लूच्या आधारे त्यांचा निष्कर्ष काय आहे हा निष्कर्ष त्यांनी आपापल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यानंतर मग त्या सगळ्या विषयीचे निष्कर्ष आणि त्याचे अनालिसिस, विश्लेषण हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आणि नंतर मग ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आता इथे ब्रीफ केलेला आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अमित शहांना अधिकारी हे सगळे ब्रीफ करतायत। मात्र देशाचे पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यातून देशाला संबोधित करत असतात, अशा लाल किल्ल्याजवळ हा स्फोट होणं ही एक तर खरं तर भीषण गोष्ट आहे आणि स्वाभाविकच याचे जे सगळे या स्फोटाचे आधारे आहेत हे केवळ दिल्ली नव्हे तर संपूर्ण देशाला बसणारे आहेत। हा जो स्फोट झालेला होता, आपले जे दिल्लीचे प्रतिनिधी होते, हिंदी माध्यमाचे आपले सहयोगी चॅनलचे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट हा आत्तापर्यंत जे काही स्फोट झालेले होते त्या स्फोटासारखा नव्हता। यामध्ये कुठलेही बेरिंग किंवा असं काही कुठल्या गोष्टी आढळून आलेल्या नव्हत्या। हा पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचा स्फोट होता असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलेलं होतं। तुझी या ठिकाणी ज्या ज्या प्रत्यक्षदर्शींची चर्चा झालेली आहे, ज्यांच्याशी संवाद तू साधलेला आहे, त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं?